गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोन पक्षाची युती आज अखेर जाहीर करण्यात आली. मुंबईमध्ये युती करताना अजूनही जागा वाटपाचा सस्पेन्स कायम ठेवलेला आहे. खरं म्हणजे या वर्षाच्या 12व्या महिन्यात दुपारी 12 वाजता आयोजित केलेली ही पत्रकार परिषद जेमतेम 12 मिनिटापेक्षा अधिक उशिरा सुरू झाली आणि 12च मिनिटात संपली. त्यामुळं ही युती विरोधकांचे 12 वाजवते की स्वतः 12 वाजून घेते, अशी एक चर्चा सध्या सुरू आहे. असं असलं तरी या युतीला सत्ताधारी पक्ष गांभीर्याने घेत आहे, त्यांना घ्यावंच लागणार आहे. त्यामुळं आपल्याला आज चर्चा करायची आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जो जागा वाटपाचा सस्पेन्स कायम ठेवलेला आहे, त्याच्यामागं काय राजकारण आहे की त्यांचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. नंबर एक आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही की त्यांनी मुद्दाम सस्पेन्स ठेवलेला आहे जागा वाटपाचा विषय. दुसऱ्या क्रमांकावर हा आहे की आतापर्यंत शिवसेना आणि मनसेमध्ये लहान कोण मोठा कोण असा जो वाद नेहमी सुरू राहायचा, तो वाद खरोखर या निमित्ताने मिटलेला आहे का? कारण त्यावर राज ठाकरे यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत, कोणताही त्याग करायला तयार आहोत. त्यामुळं लहान आणि मोठ्याचा प्रश्न या युतीच्या निमित्ताने संपलेला आहे का? हा आपल्याला दुसरा मुद्दा चर्चेला घ्यायचा आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा मराठी महापौर होईल असं जेव्हा राज ठाकरे म्हणतात, तेव्हा मुंबईचं राजकारण हे हिंदू विरुद्ध मुसलमान होणार आहे की मराठी विरुद्ध अमराठी होणार आहे, या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. आपण या चर्चेला आधीच 3 विषय महत्त्वाचे मांडलेले आहेत. एक तर पहिला विषय आपण घेऊयात, तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याच्यामध्ये एक मला आणखीन एक वेगळे मुद्दा मांडायचा आहे, जो की महाराष्ट्राच्या राजकारणाला कदाचित भविष्यात कलाटणी देईल असा तो विषय आहे. एक तर जागा वाटपांचा तिढा मुंबईपुरता सुटलेला आहे की नाही, असा प्रसंग आलेला असतानाच उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेतली. जागा वाटपाची कोणतीही गोष्ट त्यांनी जाहीर केली नाही. जागा वाटपावर त्यांनी भाष्य मात्र नक्की केलं की कोणाला किती जागा मिळाल्या हे आजचा काही महत्त्वाचा विषय नाही, तर महाराष्ट्रामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत आहोत असं त्या दोघांचं म्हणणं आहे. त्यामुळं जागा वाटपाला कोणाला जागा कमी मिळाल्या जास्त मिळाल्या याहीपेक्षा राज ठाकरेंनी असं स्पष्ट केलेलं आहे की आम्ही 2 पक्षाचे मिळून उमेदवार जाहीर करणार आहोत. त्यामुळं हा जो सस्पेन्स ठेवलेला आहे आपण, तर त्याला आपण तिढा सुटलेला नाही असंही म्हणू शकतो. आणि दुसऱ्या बाजूनं तिढा सुटलेला नसल्यामुळं जो सस्पेन्स तयार करायला त्यांना संधी मिळाली, तशी त्यांनी ती घेतली आणि त्यांनी सस्पेन्स आता तयार केलेला आहे. यामध्ये मी आधी जे म्हटलेलं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे टोकाची काय भूमिका घेऊ शकतात, याच्यावर आपल्याला नक्की चर्चा करावी लागणार आहे. जर या जागा वाटपांमध्ये फारच गडबड गोंधळ नसेल आणि खरोखरच जर मनोमिलन झालेलं असेल, कमी जास्त जागांचं वाटपही झालेलं असेल, तर मात्र बी फॉर्म देताना मग चिन्ह द्यावं लागेल आणि चिन्ह देताना हे 2 पक्ष आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवणार असतील तर तिथं मात्र संख्या स्पष्ट होईल आणि जागा वाटप त्यावेळेस अत्यंत स्पष्टपणे मतदारांच्या समोर येईल की राज ठाकरेंनी किती जागा घेतल्या आणि उद्धव ठाकरेंनी किती घेतल्या. परंतु एक चर्चा अशी पण सुरू झालेली आहे, आतापर्यंत कोणी चर्चा केलेली नाही, की दोन्ही पक्षांनी मिळून जर सत्ताधारी पक्षाला गुगली टाकली किंवा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला आणि ऐनवेळी एकाच चिन्हावर दोन्ही पक्ष जर मुंबईमध्ये लढले तर काय होऊ शकतं, याच्यावर आपल्याला नक्की चर्चा करावी लागणार आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की एक चिन्ह म्हणजे उद्धव ठाकरेंची मशाल नाही किंवा राज ठाकरेंचं रेल्वे इंजिन पण नाही. अर्थात ही शक्यता फार धुसर आहे, पण तरीसुद्धा ही एक शक्यता शेवटच्या क्षणामध्ये नाकारता येत नाही. त्यामुळं जागा वाटपाचा जो सस्पेन्स आहे तो त्याच्यावर आपण आत्ता जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही आणि चिन्ह वाटप होत नाही तोपर्यंत आपण सस्पेन्स आहे असंच म्हणूयात. आणि कोणाला किती जागा मिळाल्या हा सुद्धा आपल्याला जागा वाटपापर्यंत वाट बघावी लागणार आहे. दुसरा जो मुद्दा होता की लहान कोण आणि मोठे कोण, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे, त्यामुळे त्यांनीच आत्ता उत्तर दिलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आमची युती होत राहील त्या त्या ठिकाणी आम्ही ती जाहीर करत राहू. आणि राज ठाकरेंनी अत्यंत स्पष्ट सांगितलेलं आहे की आमच्यामध्ये लहान मोठ्यांपेक्षा सुद्धा महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि महाराष्ट्रासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊन आम्ही काम करू शकतो. त्यामुळे आगामी काळामध्ये राज ठाकरेंनी हे जे आधी पहिल्यापासून जे पहिलं पाऊल टाकलेलं आहे, तर ते आणखीनही बरेच पावलं पुढे जात आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांना तसा प्रतिसाद दिला की नाही हा मात्र चर्चेचा विषय आहे. पण तरीसुद्धा लहान कोण आणि मोठा कोण हा प्रश्न या निमित्तानं
सध्या तरी सुटलेला आहे, असं आत्ताची परिस्थिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरा जो आपला विषय आहे तो मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होणार आहे. एका बाजूने भारतीय जनता पक्ष हा कडवट हिंदुत्वाच्या बाजूने मैदानात उतरलेला आहे, तर दुसऱ्या बाजूनं मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी मतदारांना साथ घातलेली आहे. मराठी मतदार चुकला तर संपला असं वाक्यच त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये वापरलेलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा पण वाद होऊ शकतो आणि हिंदू विरुद्ध मुस्लिम असा पण होऊ शकतो. अर्थात मुस्लिम मतं जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या बाजूने आली तर मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं पारडं जड होऊ शकतं. पण या सगळ्या जरदरच्या गोष्टी आहे. त्यामुळं मुंबईमध्ये या दोन विषयामध्ये आत्ता तरी मराठी विरुद्ध अमराठी, कारण मराठी माणूस हा किती जरी एकवटला तरी भारतीय जनता पक्षाकडे काही प्रमाणामध्ये तो जाऊ शकतो, ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. पण मोठ्या प्रमाणावर जर मराठी माणूस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडे वळाला तर मात्र अमराठी माणूस हा भारतीय जनता पक्षाकडे नेहमीप्रमाणे जात राहील आणि मराठी आणि अमराठी असंही राजकारण होईल आणि हिंदू आणि मुस्लिम असं सुद्धा राजकारण मुंबईत होईल. त्याचं काय गणित कागदावरती गोळाबेरीज येतील त्यावर मुंबई महापालिकेचं गणित अवलंबून असणार आहे. पुढच्या काळामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीच्या सगळ्या पावलं कशी पुढे पडतात ते आपण बघणार आहोत आणि काय काय घडामोडी घडतात त्यावरही आपलं लक्ष असणार आहे. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.